4 प्रकारच्या पैशाच्या पर्सनॅलिटी डिस्क्राईब केले गेलेल्या आहेत. त्याच्यापैकी तुमची पैशाची कोणती पर्सनॅलिटी आहे, मनी पर्सनॅलिटी तुमची तुम्हाला माहीत आहे का? आणि जर तुम्हाला ती माहीत नाही तर तुम्ही प्रॉब्लेममध्ये जाऊ शकता भविष्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला तुमची मनी पर्सनॅलिटी माहीत करून घ्यावी लागेल, त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हायझेशन करावे लागतील, तर तुम्ही फायनान्शियल स्टेबल होऊ शकता. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्ही कोणत्या मनी पर्सनॅलिटीच्या आहात ते जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले. मागच्या 22 वर्षापासून आर्थिक साक्षरता विषयावरती काम करतो आहे आणि फायनान्शियल फ्रीडम मास्टरी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी हजारो लोकांना आर्थिक साक्षरतेचे धडे दिलेले आहेत. मित्रांनो, आज आपण मनी पर्सनॅलिटी या विषयावरती बोलणार आहे. 4 प्रकारच्या जनरली मनी पर्सनॅलिटी पाहिल्या गेलेल्या आहेत. याच्या पुढेही आहेत, गॅम्बलर आहे, हे आहे, बरेचशा आहेत, पण आज आपण 4 प्रकारच्या मनी पर्सनॅलिटीवरती बोलणार आहोत. तर पहिल्या प्रकारची जी मनी पर्सनॅलिटी येते त्याला आपण मॉन्क मनी पर्सनॅलिटी असं म्हणतो. ह्या लोकांचं असं असतं की पैसा हे वाईटच मूळ आहे. पैशामुळे जे काही होतं ते चोरी होते किंवा वाईट गोष्टी ज्या काही घडतात त्या पैशामुळे होतात किंवा पैशासाठी होतात. बहीण भावाशी वाद घालते, भाऊ भावाशी वाद घालतो, हा पैसाच वाईटाचं सगळं मूळ आहे असं ते समजतात आणि पैशाला दूर ठेवतात किंवा त्याला ते व्हायब्रेशन पैशाचे आणि त्यांचे मॅच होत नाहीत. ही लोक जास्त अटॅच नसतात पैशांशी आणि मग याच्यामुळे काय होतं की पैसा हा वाईटाचं मूळ आहे असं जर त्यांच्या डोक्यात असेल तर त्यांच्याकडे पैसा येतच नाही किंवा आला तर राहत नाही. त्यांना असं पैसा काहीच नाही आहे. मॉन्कसारखे वागतात. जे मॉन्क म्हणजे कसं की सगळंच सोडून दिलेलं असते, कशाचीच आसक्ती नसते. ह्या माणसांनी सगळं धरलेलं असतं, फक्त पैशाची आसक्ती नसते किंवा पैशासाठी त्यांना वाईट फिलिंग असतात किंवा काहीच फिलिंग नसतात. अशा पद्धतीची पर्सनॅलिटी जर तुमची असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये बदल करावा लागेल आणि जर तुम्ही तो बदल केला नाही तर तुमच्याकडे पैसे येऊ शकणार नाहीत. ही लोक कधीही फायनान्शियल गुंतवणुकीसाठी जात नाहीत किंवा फायनान्शियल प्लॅनिंगसाठी जात नाहीत, फायनान्शियल प्रोडक्टकडे पाहत नाहीत. त्यांना वाटतं की जेव्हा काही परिस्थिती येईल तेव्हा बघू. अशा पद्धतीची पर्सनॅलिटी ही खूप डेंजर पर्सनॅलिटी आहे. त्याच्यामुळं या लोकांनी स्वतःमध्ये बदल करणं गरजेचं आहे. फायनान्शियल ॲडवायझरकडे जाणं गरजेचं आहे. इन्व्हेस्टमेंटचे वेगवेगळे प्रकार जाणून घेणं गरजेचं आहे. तरच त्यांच्या ज्या काही आर्थिक गरजा आहेत आजच्या आणि भविष्यातल्या त्या पूर्ण होऊ शकतील. अन्यथा हे मॉन्क लोक खूप त्रासात त्यांचं करंट लाईफ पण जगत आहेत आणि भविष्यसुद्धा मनी मॉन्क लोक फार वाईट परिस्थितीमध्ये जगतील जर त्यांनी आजच त्यांची पर्सनॅलिटी समजून घेऊन योग्य त्या ॲक्शन नाही घेतल्या तर. जर तुमची पर्सनॅलिटी मनी मॉन्कमध्ये येते तर तात्काळ तुम्हाला स्वतःला सांगायचं आहे की बाबा मला आर्थिक नियोजनाची गरज आहे, मला गुंतवणुकीची गरज आहे, जेव्हा होईल तेव्हा पाहणं असं काहीही नसतं आहे. सो आय शुड मेक मनी, आय शुड हॅव मनी फॉर माय चाइल्ड एज्युकेशन. माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी, माझ्या मुलाच्या लग्नासाठी, माझ्या म्हातारपणासाठी, मला जे काही फिरायचं आहे त्याच्यासाठी माझ्याकडे पैसे असणं खूप गरजेचं आहे. सो मी हे केलंच पाहिजे. लगेच कृतीमध्ये घ्या तर ते होईल. दुसऱ्या प्रकारचे ज्यांना म्हणून आपण सेवर, पैसे होल्ड करतात, फक्त पैसे कमवणं, कमवलेले पैसे कुठेही खर्च करणार नाही. त्यांना कुठेही कोणती गोष्ट घ्यायची म्हटलं तर महाग वाटते. ते फक्त ऑलवेज सेल्सची वाट बघतात. कुठं सेल लागला, काही झालं तर ते खर्च करायला तयार होतात आणि स्वस्तातल्या वस्तू घेण्याचं जास्त त्यांचा कल असतो. महागातली गोष्ट घ्यायची म्हणजे तेच लईच एक्सपेन्सिव्ह त्यांना वाटत असतं. हे लोक जे असतात ते हे सुद्धा फार कंजूस कॅटेगरीमध्ये, जिथे तिथं बचत करणं किंवा कॉमन सेन्स न वापरता पण बचत करणं म्हणजे गरजेचं ते पण घ्यायला नको म्हणतात ही लोक. इतपत सेविंग कॅटेगरीची मानसिकता असते. सो हे जे सेविंगमध्ये आहे ते त्यांच्याकडे मोठे मोठे गॅजेट नसणार. ते छोटासा फोन हँडल करतील किंवा छोट्याशा गोष्टी आणि ते म्हणतील मला त्याची गरज नाही. का तर पैसे जात आहेत त्यांना त्याचं फार दुःख आहे. बरं, ही मानसिकता चुकीची नाही आहे, पण ही लोक इन्व्हेस्टमेंटसुद्धा ॲग्रेसिव्हली करत नाहीत. पैसे बुडतील म्हणून ते गुंतवतच नाहीत आणि मग याच्यामुळे अडचण अशी होते की त्यांचे पैसे अपेक्षित परतावा देत नाहीत आणि ते डिव्हॅल्युएट होत राहतात. ही लोक बरं लाईफ जगतात पण यांना कधीही लक्झरी किंवा फुल फ्लेश लाईफ जगता येत नाही. ते उद्या बघूयात, नंतर बघूयात, पुन्हा करूयात असं ते करत असतात. स्वतःही जगत नाहीत, इतरांनाही जगू देत नाहीत. म्हणजे त्यांचे फॅमिली मेंबरसुद्धा फार परेशान असतात अशा लोकांपासून की यार ह्या माणसाला काय करायचं, पैसे काय बांधून येणार आहे का, अशी त्याची परिस्थिती असते. तर या लोकांनी सुद्धा थोडंसं कॉमन सेन्सचा वापर केला पाहिजे. मी मागचा व्हिडिओ जार सिस्टमवरती बनवला होता. नक्कीच त्यांनी ते मनी मॅनेजमेंटच्या जार सिस्टमचा जो व्हिडिओ आहे तो पाहावा आणि त्या व्यक्तीने कमीत कमी 10% पैसे तरी खर्चाला, एन्जॉयमेंटला वापरले पाहिजेत. इथं जमा करून पुढच्या पिढीला तुम्ही देण्यापेक्षा तुम्ही स्वतः जगलं पाहिजे आणि एन्जॉय केलं पाहिजे तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा. दुसरी गोष्ट, या लोकांच्या आयुष्यातनं खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी निघून जातात बिकॉज ते नंतर बघूमध्ये असतं.
खूप साऱ्या संधी आहेत ज्या त्यांना खूप सारे पैसे आणखीन कमवून देऊ शकतात, पण हे भीतीपोटी निर्णयच घेत नाहीत. तर मला असं वाटतं की या लोकांनी नक्की त्या भीतीतून बाहेर आलं पाहिजे आणि इन्व्हेस्टिंगचे जे काही चांगल्या चांगल्या संधी आहेत त्या ग्रॅब केल्या पाहिजेत. आहे तो पैसा मल्टीफोल्ड केला पाहिजे, कैक पटीमध्ये वाढवलं पाहिजे. एक चांगली तुमच्याकडं सवय आहे ती म्हणजे बचतीची, पण तिचा जर तुम्ही मल्टिप्लिकेशनमध्ये साठी वापर नाही केला त्या बचतीचा, तर मला वाटतं तुम्हीसुद्धा ब्रोक आणि त्रासात जगणारे राहाल, पण अजूनही लोकांना तुमच्यामुळे त्रास होऊ शकतो. सो मनी मॅनेजमेंटच्या सिस्टम तुम्ही शिकल्या पाहिजेत, त्या अप्लाय केल्या पाहिजेत आणि ग्रोथ केली पाहिजे. जर तुम्ही सेव्हिंग कॅटेगरीतले आहात तर पुढच्या पिढीसाठी जमा करून ठेवाल, स्वतःही जगा असं मी तुम्हाला नक्की सांगेल. योग्य पद्धतीने खर्च करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर येतात स्पेंडर कॅटेगरी. पैसे आले की यांना दम निघत नाही, यांचे कपाट भरून कपडे असतात तरीसुद्धा त्यांना वाटतं कपडेच नाही आहेत. घरात किंवा त्यांच्या हातात वेगवेगळ्या प्रकारचे गॅजेट्स असतात तरी पण त्यांना वाटतं की ते आउटडेटेड आहेत, नवीन आणलेच पाहिजेत. आणि प्रत्येक वेळेला त्यांना वाटतं की ही गरज आहे माझी. खूप सारं भरून पडलेलं असतं, म्हणजे पैसा येतून खर्च करायचा, पैसा येतून खर्च करायचा, पैसा येतो आणि घ्यायचं. ह्या लोकांवरती खूप सारं कर्ज असतं. हे कशासाठी क्रेडिट कार्ड वापरतील, अजून कोणाचे कर्ज घेतील आणि ऑलवेज त्यांच्याकडे खूप काही असतं तरीसुद्धा त्यांच्याकडे नाही अशी परिस्थिती असते. आणि मग हे नुसतं स्पेंड करतात. मग क्रेडिट कार्डचे बिलं थकलेले असतात, पर्सनल लोन थकलेलं असतं, हे कर्जात असतात. हे दिसताना खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह वाटतात, पण खरं तर आतून फार चिंतेत स्ट्रेसमध्ये असतात की याचा EMI द्यायचा आहे, त्याचे पैसे द्यायचे आहेत, एवढं सगळं घेतलं आहे, याची काही गरज आहे का. यांचं घर जर उघडलं तर घरात एवढ्या सगळ्या वस्तू ठेवलेल्या असतील, खूप सजवण्यासाठी असतील, कशासाठी असतील. सो दिस काइंड ऑफ मेंटॅलिटी तुम्हाला हमेशा ब्रोक ठेवणार किंवा गरीब ठेवणार. आणि एवढ्या सगळ्या वस्तू अननेसेसरी ज्या तुम्ही घेत आहे याच्यामुळे तुम्हाला ज्या लोकांना गरज आहे त्यांना सुद्धा त्या गोष्टी मिळू देत नाही, तुम्ही लोक सगळंच घरी आणता. तर मला असं वाटतं की तुम्ही आयुष्यभर हे जर जमाच करत राहाल तर त्याचा काहीही उपयोग तुम्हालाही नाही आणि दुसऱ्याला नाही. याचा जरा कॉमन सेन्सचा वापर करा. जेवढं गरजेचं आहे तेवढं नक्की घेतलं पाहिजे. थोडं एक्स्ट्रा घ्या, काही अडचण नाही, पण तुम्ही जर नियोजन नाही करत आहात, तुम्ही जर बचत नाही करत आहात, तर जेव्हा केव्हा तुमच्यावरती वाईट दिवस येतील तेव्हा तुमच्या मदतीलाही कोणी नसेल आणि घरात घेतलेला कचरा जो तुमच्या काहीच कामाचा नसेल, ना तुम्हाला मदत करेल ना तुम्हाला काही हेल्प करेल. सो थोडं बॅलन्स होणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतः जर तुम्ही स्पेंडिंग पैसे येत आहेत आणि आले की दमच निघत नाही, कधी खर्चू, कधी ते हॉटेलिंगला जाऊ, कधी ते गॅजेट विकत घेऊ, असं जर होत असेल तर थोडंसं तुम्हाला स्वतःला आवरण्याची गरज आहे. मनी मॅनेजमेंट शिकण्याची गरज आहे, जे आम्ही मनी अकॅडमीच्या माध्यमातून शिकवतो, किंवा ऑनलाईन पण खूप साऱ्या गोष्टी आहेत. पण मला असं वाटतं ऑनलाईन 0% रिटर्न देतं किंवा तसं इम्प्रोव्हायझेशन होतं, कारण फुकट मिळालेल्या गोष्टी इम्प्रोव्हाइज होत नाहीत. डोक्यावर बसायला माणूस पाहिजे तर ते इम्प्रोव्हाइज होतात. तर तुम्ही स्पेंडर लोक फार रेड झोनमध्ये आहात आणि तुम्हाला तिथनं बाहेर निघायचं तर मनी मॅनेजमेंट शिकायचं आहे, ॲप्लाय करायचं आहे, नियोजन करायचं आहे. जेवढं खर्चाला पैसे आहेत तेवढेच वापरायचे आहेत, बाकीचे पैसे बचतीचा हक्क बचतीला दिला पाहिजे. भविष्यात खूप सारं स्पेंड करण्यासाठी पॅसिव्ह अर्निंग करायला लागेल आणि पॅसिव्ह अर्निंगसाठी इन्व्हेस्टमेंट, सोन्याची अंडी देणारी कोंबडी करायला लागेल, म्हणजे त्यातनं तुम्हाला पैसे देईल. नाहीतर एक दिवस कमाईचं बंद कराल, हे मशीन जेव्हा काम करायचं बंद करेल, शरीर नावाचं मशीन काम करायचं बंद करेल, त्यानंतर मात्र तुम्हाला स्पेंड करायला पैसे नसतील आणि जे तुमची मुलं असतील किंवा जी लोकं असतील ते तुमच्यापासून लांब गेलेली असतील आणि ते तुम्हाला हमेशा शिवाय देतील. तर इम्प्रोव्हाइज करा. जर तुम्ही स्पेंडर कॅटेगरीचे आहात तर तात्काळ तुमच्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे. होत नसेल तर प्रॉपरली येऊन मनी अकॅडमीत यायचं, सगळ्या माहिती घ्यायच्या, सगळं नियोजन करायचं आणि त्या पद्धतीने काम करायचं, तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल. आणि चौथी जी कॅटेगरी आहे अवॉइडर, यांना काही पैशाबद्दल बोललं की त्यांना मला नको सांग, ते तू बघ, म्हणजे ते काय करणार, पैसे कमवून आणणार, बायकोला देऊन टाकणार. बायकोला काय विचारायला की तुझं तू ठरव काय करायचं, मला विचारू नको, मला त्रास देऊ नको. त्यांना काही फायनान्शियल स्टेटमेंट बघायला सांगितले, अकाउंट बघायला सांगितलं, ते बघायला तयार नाहीत. ते अवॉइड करतात. पैशाबद्दलचे निर्णय घेणं, पैशाबद्दल काही करणं पूर्णपणे अवॉइड करतात. आणि ही सुद्धा फार डेंजर कॅटेगरी आहे. जर तुम्ही पैसे अवॉइड करतात तो पैसा तुम्हाला अवॉइड का नाही करणार याचा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. व तुमच्यावर कोणी धोका केला, कोणी पैसे काढून घेतले, कुठेही त्यांनी त्यांचे उधळले ते पैसे, तुम्ही मेहनत करताय पण तुम्हाला ते जर अकाउंटिंग नाही जमत आहे, अकाउंटिंग तुम्ही करत नाही, पैशाला अवॉइड करताय, तर पैसा तुम्हाला अवॉइड केल्याशिवाय राहणार नाही. आणि याच्यासाठी मला असं वाटतं की अवॉइडर लोकांनी सुद्धा आपले स्टेटमेंट स्वतः बघितले पाहिजेत. कोण तुम्हाला पैसे देते, कोण किती खर्च करतंय, कुठं खर्च आहे, आणि याच्यासाठी तुम्हाला ते आर्थिक नियोजन करूनच पुढे जायला लागेल. कोणतीही तुमची कॅटेगरी असू द्या, मनी पर्सनॅलिटी असू द्या, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा चेंज जो करायचा तो म्हणजे तुम्हाला आर्थिक नियोजन करायचं आहे. त्या आर्थिक नियोजनानुसार ॲक्शन घ्यायच्यात, तुम्हाला मनी मॅनेजमेंटचे टूल्स शिकायचे आहेत, ते वापरायचे आहेत, आणि तरच तुम्ही फायनान्शियली स्टेबल होऊ शकता,
सोन्याची अंडी देणारी कोंबडी इन्व्हेस्टमेंट्स करू शकता आणि खूप सारं जीवन भरभरून जगून या पृथ्वीवरून जाऊ शकता. तुमची पर्सनॅलिटी कोणती आहे हे चॅट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि तुम्हाला काही मदत हवी असेल तर खाली नंबरवरती नक्की फोन करा. आपण भेटूयात, बोलूयात आणि त्या पर्सनॅलिटीमध्ये थोडासा का होईना बदल करून एक उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करूयात. सो मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब पण करा. थँक्यू व्हेरी मच.